नमस्कार नांदेडकर, आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहोत. कालपासून उपोषणाला बसलेले आहेत. कारला बुजुर्ग येथील रहिवासी आहेत. बिलोली तालुक्यातील सबस्टेशनचं काम यांच्या गावात होणार आहे. तर या गावाचा विद्युत प्रवाहामुळे काही लोकांचा त्रास होत आहे. त्याचं आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गंगाधरजी गायकवाड यांनी गेल्या अनेक दशकापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय हक्कासाठी लढत असतात. दादा, आज ग्रामस्थांच्या वतीने काय म्हणशाल? आपलं नाव सांगा. आम्ही कॉम्रेड गंगाधर गायकवाड, सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, नांदेड जिल्हा कमिटी. आज इथं अनेक महिलासह काही पुरुष कारला बुजुर्ग तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी कालपासून आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांच्या गावामध्ये सबस्टेशन 33 kV सुरू करण्याचा आदेश माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेला आहे आणि गावठांमध्ये गावाच्या अगदी 50-100 फुटावर सबस्टेशन होत असून ते ऑलरेडी गाव जे आहे ते पुनर्वसित गाव आहे आणि जो आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेला आहे तो बेकायदेशीर आहे असं उपोषणार्थींचं म्हणणं आहे. आता मी स्वतः आपल्या राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना फोन करण्याचा प्रयत्न केला. ते फोन उचलला नाही त्यांनी, परंतु ते आम्ही संपर्क साधणार आहोत. आमची CIT म्हणून मागणी आहे की यांच्या उपोषणाची दखल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी घ्यावी. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इथं निर्माण होऊ नये, कारण अनेक महिला कालपासून उपाशी आहेत. आजच एका उपोषणार्थीचा जीव गेलेला आहे जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयासमोर. अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं आपल्या जिल्ह्याचा कारभार सुरू आहे. त्यामुळं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि CITUच्या वतीनं आमचा इशारा आहे. दादा, वाढतं ऊन आहे, 46 डिग्री तापमान आहे, महिला आहेत, काही लहान लहान बालकं सुद्धा आहेत. या उपोषणाचे कोणाला काही झालं तर याचं जबाबदार कोण असेल दादा? नक्कीच जिल्हा प्रशासन जबाबदार आहे आणि जिल्हा प्रशासन व राज्य व केंद्र सरकारनं एक अधिसूचना जारी केलेली आहे की बिना कामाचं उन्हामध्ये फिरू नये. उन्हाचा प्रवाह वाढलेला आहे आणि तापमान देखील वाढलेलं आहे. परंतु आज खेड्यापाड्यातल्या ज्या 100 किलोमीटरपासून नांदेडपासून दूर असलेल्या महिला, तरुण, काही वृद्ध इथं उपोषणाला बसलेले आहेत. जे आपले पालकमंत्री आहेत अतुल सावे साहेब, त्यांनी देखील याची दखल घ्यावी. नांदेडचे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, मग गोपछडे साहेब असतील, अशोकराव चव्हाण असतील किंवा जे आमदार आहेत, त्यांनी याची दखल घ्यावी. बिलोलीचे जे आमदार आहेत त्यांनी तातडीनं याकडे लक्ष द्यावं. कलेक्टर आणि CO साहेबांना आणि त्या संबंधित तहसीलदार महोदयांना सूचना द्याव्यात. हे उपोषण तातडीनं उठवण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा लाल झेंडे घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण जर झाला तर यासाठी जबाबदार सर्व शासन राहील. सुकलेल्या चेहऱ्याचे लोक इथं कालपासून आपलं 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आहेत. इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, इथं प्रसाधन गृहाची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही. हे सर्व कलेक्टर साहेबांना माहीत असूनही त्यांनी शिष्टमंडळात जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर बिलकुल म्हणजे बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे. हे जे तरुण इथं बसलेले आहेत सर्व शिकलेले लोक आहेत. त्यांनी जे अर्ज दाखल केलेला आहे, कलेक्टर हे जिल्ह्याचे न्यायमूर्ती असतात, जिल्हा दंडाधिकारी साहेब आहेत. त्यांनी मनावर जर घेतलं तर हा त्यांनी पारित केलेला आदेश जो आहे त्यामध्ये फेरबदल होऊ शकतो. आणि या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की गाव पुनर्वसित असल्यामुळं ते सबस्टेशन जे तिथं स्थापन करणार आहेत ते सबस्टेशन गावापासून किमान 1 किलोमीटर दूर असावं. आणि अनेक गावामध्ये आपण जर बघितलं, राज्यामध्ये व केंद्रामध्ये, दिल्लीपर्यंत जर बघितलं, 33 kV उपकेंद्र हे गावाच्या बाहेर आहेत. आणि कारला बुजुर्ग येथे जर गावामध्ये तुम्ही सबस्टेशन सेंटर तयार करत असाल ते बेकायदेशीर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व CITU म्हणून आम्ही विरोध करत आहोत. या आंदोलनाची दखल लोकप्रतिनिधी आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर घेतले नाही तर आम्ही आक्रमक आंदोलन करणार आहोत. त्यात जबाबदार जिल्हाधिकारी आणि सर्व CO आणि सर्व SDM आणि तहसीलदार राहतील. धन्यवाद. लवकरात लवकर या प्रशासनाने या नागरिकांची उन्हाचा तडाखा आहे साहेब, मेहरबान साहेबांनी. नांदेड न्यूज, नांदेड.